शब्द आणि अर्थ यांच्या सुंदर मिलापातून भाषा समृद्ध होते आणि ही भाषा शुद्ध ठेवण्याचं काम करतं ते व्याकरण. पण याच मराठी व्याकरणाचा एक सुवर्ण काळ आज संपलाय. जन्म ज्यू कुटुंबात, विवाह मुस्लिम व्यक्तीशी, पण अख्ख्या आयुष्यात फक्त आणि फक्त मराठी भाषेची आराधना करणाऱ्या ज्येष्ठ व्याकरण तज्ञ प्राध्यापक यास्मीन शेख यांचं वयाच्या 101व्या वर्षी निधन झालंय. कोण होत्या या थोर विचारवंत? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बेने इस्रायली ज्यू कुटुंबात जन्मलेल्या प्राध्यापक यास्मीन शेख यांचं मूळ नाव जिरुशा रुबेन असं होतं. लहानपणापासूनच मराठी भाषेच्या प्रेमात पडलेल्या जिरुशा यांनी पुढे मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून मराठी विषयात MA पूर्ण केलं. 1950 मध्ये त्यांनी अजीज अहमद इब्राहिम शेख यांच्याशी प्रेमविवाह केला आणि त्या यास्मीन शेख झाल्या. त्यांनी केवळ संसार बदलला नाही, तर मराठी भाषेलाच आपली खरी ओळख मानलं. मराठी भाषेवर इंग्रजी किंवा हिंदीचं आवाजवी आक्रमण होऊ नये, तिचं शुद्ध आणि प्रमाण रूप टिकून राहावं, यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी लिहिलेली मराठी लेखन मार्गदर्शिका आजच्या पिढीसाठी व्याकरणाचा वस्तुपाठ आहे. येत्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा जाहीर सत्कार होणार होता. पण दुर्दैवानं त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत आज मालवली. आपल्या मातृभाषेचा अभिमान कसा बाळगावा याचं एक ज्वलंत उदाहरण प्राध्यापक यास्मीन शेख यांनी जगासमोर ठेवलंय. मराठी भाषेच्या या थोर सेविकेला आणि ज्येष्ठ व्याकरण तज्ञाला भावपूर्ण श्रद्धांजली. या थोर माऊलीचा हा प्रेरणादायी प्रवास जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.